नाही असं आहे की आमचे प्रदेश अध्यक्ष हे त्या ठिकाणी बावनकुळे साहेब त्यांच्या बरोबरीने पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा आणि इतर सगळे मान्यवर हे बोलता आहेत देवेंद्रजींशी आणि आमच्या सगळ्यांची आमचं जे म्हणणं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचं हे आमचे प्रदेश अध्यक्ष हे देवेंद्रजींना सांगतायत आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की अध्यक्ष जे सांगतायत त्याच्यावरती देवेंद्रजी यांनी आजचा जो विचार मांडला तो त्या ठिकाणी मागे घेतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। अजून ठोस असं काही त्यांनी सांगितलं नाही मी म्हटलं तुम्हाला आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतायत आमचे इतर नेते बोलतायत सरांशी आणि आम्हाला सगळ्यांना आशा आहे की त्यांनी जो हा निर्णय घेतलाय तो ते मागे घेतील असा आम्हाला विश्वास आहे। नाही मला असं मी तुम्हाला हेच सांगितलं की आमच्या सगळ्यांच्या भावना सगळ्या कार्यकर्त्यांच्या आमच्या भावना आमचे प्रदेश अध्यक्ष हे देवेंद्रजींपर्यंत पोहोचवत आहेत आणि ते त्यांच्याशी बोलत आहेत। त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे सगळ्या कार्यकर्त्यांना की प्रदेश अध्यक्षांची जी ही शिष्टाई आहे ती कामी येईल आणि देवेंद्रजी पुन्हा एकदा त्यांचा जो कार्यभार आहे तो सांभाळतील। महाराष्ट्रालाही त्यांची गरज आहेच आणि संघटना आणि सरकार हे दोन्ही सांभाळतील असा आम्हाला विश्वास आहे। पूर्ण वेळ संघटनेत काम केल्यामुळे भाजपला फायदा होईल असं वाटत नाही? बघा आताचा सध्याचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला इतकंच सांगेन की प्रदेश अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब त्या ठिकाणी पूर्ण प्रयत्न करतायत। आमचे चंद्रकांत दादा सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि ते सरांशी निरंतर बोलतायत आणि यातनं चांगलं पॉझिटिव्ह आउटपुट येईल असा आम्हाला विश्वास आहे। नाही आता मला वाटतं की ते कोण काय बोललं ते मला माहित नाही कारण मी त्या ठिकाणी नव्हते। आता आमच्यासाठी जे महत्त्वाचं आमचा नेता आणि त्यासाठी आम्ही आमच्या प्रदेश अध्यक्षांना सांगितलं आणि प्रदेश अध्यक्ष हे सरांशी बोलतायत। एकंदरीत हा निर्णय घेण्यामागचं कारण काय? कारण असं योगी आदित्यनाथ बघा देवेंद्रजी हे अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलंय। उपमुख्यमंत्री पद इथे सरकारमध्ये त्यावेळेला जायलाही तयार नव्हते, ते म्हणले की मी बाहेर थांबतोय, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं। त्यामुळे एक संवेदनशील असं नेतृत्व आहे आणि ज्या वेळेला अशा पद्धतीची थोडी जी काही आमची पिछेहाट झाली त्याची जबाबदारी त्यांनी एकट्याने त्या ठिकाणी घेतली आणि त्यातनं ते बोलले आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे कुणीच राजी नाही आहोत। या महाराष्ट्रातला कुठला आमचा कार्यकर्ता राजी नाही आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने आमचे प्रदेशाध्यक्ष हे देवेंद्रजींशी बोलतायत आणि आम्हाला हा विश्वास आहे की आमच्या प्रदेश अध्यक्षांची जी शिष्टाई आहे ती कामी येईल। चंद्रकांत दादा सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि ते नक्की सरांशी बोलतील। त्यांच्या या निर्णयानंतर विरोधक आता आरोप करतात की तुम्ही मोदींच्या नावाने मतं मागितलेली होती, मोदींचं हे फेल्युअर आहे, त्यांच्याकडून सुद्धा राजीनामा घ्यायला हवा। बघा विरोधक काय बोलतायत हे महत्त्वाचं नाही, आम्हाला आमचा नेता आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आमच्या वतीने आमचे प्रदेश अध्यक्ष बोलतायत, कोण काय बोलतायत त्याच्या लेखी आम्हाला काहीही महत्त्व नाही, एवढंच मला सांगायचं आहे। मला तुम्हाला हेच सांगायचं आहे आमच्यासाठी आता कोण काय बोललं हे महत्त्वाचं नाही, आमच्यासाठी आमचा नेता महत्त्वाचा आहे आणि त्या नेत्याला मनवण्याची शिष्टाई आमचे प्रदेश अध्यक्ष करतात आणि आम्हाला विश्वास आहे की ती शिष्टाई ही यशस्वी होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।